नमस्कार. आज मी बनवते आहे कॉर्न चीज सँडविच. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे. हिरवी चटणी बनवण्यासाठी मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, थोडंसं आलं, थोडी लसूण, चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला ॲड केला आहे. त्याचबरोबर दहीसुद्धा थोडंसं ॲड केलं आहे, साधारण 1 चमचा इतकं. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेते आहे. आता मी मक्याचं स्टफिंग तयार करून घेते. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घेऊन त्यामध्ये मक्याचे दाणे घेतले आहेत उकडलेले. आता थोडंसं मीठ, काळी मिरी पूड घेतली, चाट मसाला, हिरवी वाटलेली आपण चटणी घेतली आहे. 1 चमचा टोमॅटो केचप ॲड केला आणि 1 चमचा मेयोनीज घेतलं. सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपलं स्टफिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता मी एक ब्रेड घेते, त्यावरती हे स्टफिंग स्प्रेड करून घेते. ब्रेडला व्यवस्थित हे मिश्रण लावून झालं की वरून मी चीज किसलेलं ॲड केलं. तुम्हाला चीज स्लाइस ॲड करायची असेल तर ती सुद्धा वापरू शकता. दुसऱ्या ब्रेडने आपल्याला हे सँडविच बंद करून घ्यायचं आहे. आता मी टोस्टरला सुद्धा बटर लावलं आहे थोडं आणि सँडविचला सुद्धा वरून बटर लावलं आहे. आता हा टोस्टर बंद करून घेते आणि बारीक गॅसवरती आपल्याला शेकायचं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला सँडविच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित सँडविच भाजून तयार झाला की त्यासोबत वरती मी थोडंसं बटर ॲड केलं आणि आपण जी हिरवी चटणी बनवली होती त्यासोबत आणि टोमॅटो केचपसोबत सर्व्ह केलं. अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला कॉर्न चीज सँडविच. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.